In last period we have seen about the units. In this topic there are actually three parts. First one is about unit, second one is about dimensions, and third one about errors. Now we consider the second part, that is dimensions. तर ही डायमेन्शन जी आहे ती कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची युनिट लिहिण्याची वेगळी पद्धत आहे. मग हे डायमेन्शन्स म्हणजे काय? कुठलीही फिजिकल क्वांटिटी असेल, फंडामेंटल असो डिराइव्ड असो, त्या फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन म्हणजे काय? तर याचे डेफिनेशन पाहण्याच्या अगोदर त्या डेफिनेशनचा अर्थ पाहूया आपण. एखादी डिराइव्ड क्वांटिटी असेल, फॉर एक्झाम्पल व्हेलॉसिटी असेल, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. आणि हे डिस्टन्स आणि डिवाइड बाय टाइम आहे, यांचे ज्या पद्धतीने युनिट लिहितो त्या पद्धतीनं वेगळ्या मेथडने याचे युनिट लिहितात. डिस्टन्स असेल तर अक्षर एल वापरतात, टाइम असेल तर अक्षर टी वापरतात, आणि याचं कॉम्बिनेशन करतात. हे एल इथंच ठेवायचं आणि टी वरती घ्यायचं. हे वरती घेताना घातांकाचा वापर करायचा, म्हणजे इथं घातांक एक आहे, इथं -1 असेल, आणि हे लिहिताना स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. तर हे एक उदाहरण सांगितलं तुम्हाला डिफाईन करण्यासाठी डेफिनेशन समजण्यासाठी उदाहरण मी सांगतोय. आता या फिजिकल क्वांटिटीमध्ये काय होतं? डिनॉमिनेटरची क्वांटिटी न्यूमरेटरला घेतली, त्याचा पॉवर काय केला? अपोजिट घेतला. पॉझिटिव्ह होतं निगेटिव्ह घेतला, आपण निगेटिव्ह असतं पॉझिटिव्ह घ्यायचं. तर अशा वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज असतील. समजा एरिया असेल तर काय असतं? लेंथ इंटू ब्रेड्थ. अशा वेळेला लेंथ आणि ब्रेड्थ दोन्हीही काय आहेत? अंतर आहेत. त्यासाठी काय येणार? एल लेंथसाठी, आणि ब्रेडसाठी सुद्धा एल येणार. तेव्हा घातांकाच्या नियमानं यांचा एक एक घातांक आहे ना, याचं काय येणार? l⁻² येणार. म्हणजे थोडक्यात कुठलीही फिजिकल क्वांटिटी असेल तर अशा वेळेला त्याच्यामध्ये येणाऱ्या फंडामेंटल क्वांटिटीज यांचं एकत्रीकरण करायचं. डिनॉमिनेटरला असेल तर वरती घ्यायचं, गुणाकाराला असेल तर घातांकाच्या नियमाप्रमाणे त्याची संख्या लिहायची. असं एकत्रीकरण करणे आणि एकत्र करून स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिणं, याला काय म्हणायचं? डायमेन्शन्स म्हणायचं. तर हे उदाहरण मी दिलेलं आहे. ह्या उदाहरणानुसार डेफिनेशन कशी आहे? दी पॉवर्स टू विच fundamental units are raised to obtain unit of that physical quantity is called dimensions. अशी डेफिनेशन आहे. पहा आता याचा अर्थ कसा आहे. पहा, पॉवर्स टू विच म्हणजे याचा अर्थ हा एक कशासाठी वापरलेला आहे? फंडामेंटल युनिट. म्हणजे आपल्या डायमेन्शनमध्ये जी फंडामेंटल क्वांटिटी आहे त्याचा पॉवर किती आहे? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, मायनस आहे. तो जो पॉवर आहे, पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड. फंडामेंटल युनिटचा जो पॉवर असेल तो रेज करणे, याचा मिनिंग काय? एकत्रित करणे. थोडक्यात टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. म्हणजे या ज्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्यांचे सर्वांचे पॉवर एकत्रित करणे,
एकत्रित करून जे तयार होईल त्याला डायमेन्शन्स म्हणायचं. हा याचा मिनिंग झाला. आणखी याचा मिनिंग जो आहे, आणखी आपण एक्झाम्पल जेव्हा घेईल तेव्हा याचा मिनिंग आणखी क्लिअर होईल. तर डायमेन्शन लिहिण्यासाठी रूल्स काय वापरायचे ते अगोदर या ठिकाणी लिहूया आपण आणि परत एकदा डेफिनेशनकडे येऊया. तर ते जे रूल आहेत ते रूल असे आहेत पहा. पहिला रूल आहे की फंडामेंटल क्वांटिटी लेंथ असेल तर त्याला अक्षर वापरायचं एल. मास असेल तर त्याला अक्षर वापरायचं एम. टाइम असेल तर त्याला अक्षर वापरायचं टी. नंतर लुमिनस इंटेन्सिटी असेल तर त्याचं युनिट काय असतं, लुमिनस इंटेन्सिटी. त्याचं युनिट काय असतं, कॅन्डेला, त्याला अक्षर वापरायचं सी. टेम्परेचर असेल तर केल्व्हिनचं अक्षर के वापरायचं. परत या ठिकाणी टेम्परेचर झालं. करंट, इलेक्ट्रिक करंट असेल त्याला अक्षर वापरायचं या ठिकाणी आय. अमाऊंट ऑफ सबस्टन्स असेल, सबस्टन्सचा अमाऊंट असेल त्याला या ठिकाणी अक्षर वापरायचं मोल. त्याचं युनिट काय असतं, MOLE, मोल. त्याचं सिम्बॉल वापरायचं MOL. असे मिळून 2 आणि 2 4 आणि 1 5 2 7 या फंडामेंटल क्वांटिटी आपल्या वेगवेगळ्या डिराइव्ड क्वांटिटी लिहित असताना येतात. त्याला अक्षरही वापरायची. हा पहिला रूल आहे. दुसरा रूल काय आहे, एनी क्वांटिटी ऑकरिंग ॲट द डिनॉमिनेटर इज शिफ्टेड टू न्यूमरेटर बाय टेकिंग अपोजिट पॉवर. त्यासाठी सेम उदाहरण घेतो तुम्हाला जे दिलं ते. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. डिस्टन्स म्हणजे L⁻⁴, टाइम म्हणजे T⁻⁴. आता रूल काय आहे, एनी क्वांटिटी ऑकरिंग ॲट द डिनॉमिनेटर इज शिफ्टेड टू न्यूमरेटर बाय टेकिंग अपोजिट पॉवर. म्हणजे L⁻⁴ असंच, याचा पॉवर अपोजिट करायचं म्हणजे -1 करायचं. तर हा झाला दुसरा रूल. आणि तिसरा रूल आहे, फॉर रायटिंग डायमेन्शन स्क्वेअर ब्रॅकेट इज युज्ड. फॉर रायटिंग डायमेन्शन स्क्वेअर ब्रॅकेट इज युज्ड म्हणजे त्याच्या डायमेन्शन आहेत त्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेटचा वापर करायचा. L⁻⁴, T⁻⁻1 ही झाली व्हेलॉसिटीची डायमेन्शन. तर अशा पद्धतीनं कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन लिहित असताना हे रूल वापरायचे. आता परत एकदा तुम्ही डेफिनेशनकडे या. पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड. आपण काय केलं पहा की फंडामेंटल क्वांटिटी ज्या ज्या येतात ना त्यांचे पॉवर रेज केले म्हणजे एकत्र केले टू ऑब्टेन युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. जे मिळालं ते काय मिळालं आपल्याला, त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळालं. फक्त युनिट लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. पहिली पद्धत आपण पाहिली की व्हेलॉसिटी असेल तर त्याचं SI युनिट काय, मीटर पर सेकंद असं होतं. पण त्याच्यामध्ये कुठल्या क्वांटिटी येतात, फंडामेंटल क्वांटिटी, त्या क्वांटिटी किती प्रमाणामध्ये आहेत हे लिहिण्याची पद्धत, यालाच काय म्हणायचं, डायमेन्शन्स. तर हे झाले रूल. आता एक ऑब्झर्वेशन आहे आपलं, नोट. काय ऑब्झर्वेशन आहे, तर डायमेन्शन हे फक्त नेचर ऑफ फिजिकल क्वांटिटी देतं, त्याचं मॅग्निट्यूड देत नाही. इट गिव्स ओनली नेचर ऑफ फिजिकल क्वांटिटी, इट डज नॉट गिव्ह इट्स मॅग्निट्यूड. याचा अर्थ काय, हे नेचर देतं म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये काय काय असतंय, फंडामेंटल क्वांटिटी, लेंथ आणि टाइम, हे त्याचं नेचर. एवढं व्हेलॉसिटीमध्ये लेंथ आणि टाइम ह्या गोष्टी असतात. हे फक्त इंडिकेट करतं, त्याचं मॅग्निट्यूड इंडिकेट करत नाही. हे पहिलं ऑब्झर्वेशन आहे. दुसरं ऑब्झर्वेशन महत्वाचं असं आहे पहा की सेम फिजिकल क्वांटिटी असेल आणि जर सिस्टीम वेगळी असेल तर डायमेन्शन बदलत नाही. त्याचं उदाहरण सांगतो मी. जर व्हेलॉसिटी हेच उदाहरण घेतलं
तर त्याचं SI सिस्टीममध्ये काय युनिट आहे? मीटर पर सेकंद. CGS सिस्टीममध्ये काय युनिट आहे? सेंटीमीटर पर सेकंद. सिस्टीम बदलली तर युनिट बदलते, युनिट बदलेल परंतु डायमेन्शन बदलणार नाही. कारण का? हे मीटर पर सेकंद मीटर वरती आहे, सेकंद डिनॉमिनेटरला आहे. मीटरचं काय येतं? L1. सेकंदचं काय येतं? टाइम. पण डिनॉमिनेटरचं न्यूमरेटरला घेतलं की -1 झालं आणि ही डायमेन्शन L1 T⁻⁻1 मिळाली. किंवा इथं सेंटीमीटर पर सेकंद आहे. सेंटीमीटर म्हणजे काय आहे? लेंथ आहे, म्हणजे L⁻1 आणि डिनॉमिनेटरला काय आहे? सेकंद म्हणजे टाइम आहे, म्हणजे T⁻⁻ वरती घेतल्यानंतर -1. डायमेन्शन बदलली का? नाही. SI सिस्टीम मध्ये मीटर पर सेकंद आहे, डायमेन्शन अशी आहे. CGS मध्ये सेंटीमीटर पर सेकंद आहे, युनिट वेगळं आहे पण डायमेन्शन वेगळे आहे का? नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जर सिस्टीम बदलली तर डायमेन्शन बदलत नाही आणि हे नेचर फक्त देतं, मॅग्निट्यूड देत नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही डायमेन्शन ही कन्सेप्ट आहे. याची आणखी काही उदाहरणं आपण घेऊया. डायमेन्शन कशा पद्धतीने लिहितात? जसं व्हेलॉसिटीचं उदाहरण झालं तसं आपण दुसरं उदाहरण घेऊ, एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय असतो? लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजे लेंथ म्हणजे सुद्धा डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स L⁻1 आणि ब्रेड सुद्धा डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स असतं L⁻1. म्हणजे हे काय? L⁻2. आणि डायमेन्शन लिहित असताना काय करायचं? शक्यतो जनरली मिनिमम 3 अक्षर वापरायची. पहिलं अक्षर M, दुसरं अक्षर L आणि तिसरं अक्षर T आणि मग या ठिकाणी डायमेन्शनचा ब्रॅकेट पूर्ण करायचा. पण हे M वापरतोय अक्षर आपण, L⁻ इथं 1 आहे पण याच्यामध्ये M⁻1 आहे का? नाही, 0 आहे. 0 लिहा. टाइम याच्यामध्ये आहे का? नाही. फक्त सपोर्टिंगला या ठिकाणी मिनिमम 3 अक्षर वापरायचे असतात. मॅक्झिमम याच्यामध्ये आणखी जरी अक्षरं वाढली तरी चालतील. तर हे झालं एरियाचं. आता तिसरं वापरूया आपण, डेन्सिटी काढूया. डेन्सिटीची डायमेन्शन. डेन्सिटी म्हणजे काय? मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू मास. माससाठी काय वापरायचं? M⁻1. व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला काय आहे? LBH, लेंथ ब्रेड्थ हाईट. म्हणजे L⁻2 काय झालं? 3 झालं. म्हणजे डायमेन्शन काय आली? M अक्षराची डायमेन्शन किती आहे? 1 आहे. L ची किती आहे? 3 आहे. आणि टाइम याच्यामध्ये किती आहे? 0 आहे. अशा पद्धतीने डायमेन्शन झाली डेन्सिटीची. त्यानंतर वापरा तुम्ही या ठिकाणी ॲक्सिलरेशन. L जे आहे ते वरती घेतलं की मायनस होईल. तर ही डेन्सिटीची डायमेन्शन झाली. नंतर ॲक्सिलरेशन पाहूया. ॲक्सिलरेशन इज इक्वल टू, ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय? व्हेलॉसिटी डिवाइडेड बाय टाइम. तर व्हेलॉसिटीची डायमेन्शन मिळवली ऑलरेडी आपण. व्हेलॉसिटीची डायमेन्शन काय आहे? L1 T⁻1 आणि डिवाइडेड बाय टाइम T⁻1. म्हणजे फायनल डायमेन्शन काय झाली? M⁻0 आहे, L⁻1 आहे, T⁻2 आहे. हे झालं ॲक्सेलरेशन. नंतर पाहूया फोर्स. फोर्स इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. मास साठी अक्षर काय वापरतो आपण? M⁻1 वापरतो. आणि ॲक्सिलरेशनची डायमेन्शन आपण मिळवली, किती आहे? M0 L1 T⁻2. याचं कॉम्बिनेशन करूया. M किती आहे?
1 आहे, L किती आहे 1 आहे, T किती आहे -2 आहे. अशा पद्धतीनं कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची डायमेन्शन आता फोर्स झालं. नंतर आपण वर्क पाहूया. वर्क म्हणजे काय असतंय W इज इक्वल टू Fs फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजे फोर्सची डायमेन्शन मिळवली आपण m1 L1 T-2 आणि डिस्टन्स L1 म्हणजे काय झालं m1 L2 झाले आणि T किती झाले -2 झाले. अशा पद्धतीनं वर्क झालं. आणखी पॉवर कन्सिडर करूया. पॉवर इज इक्वल टू पॉवर म्हणजे काय रेट ऑफ डुईंग वर्क W/T. वर्क डन ची डायमेन्शन मिळवली आपण m1 L2 T-2 अशी आहे डिवायडेड बाय टाइम T⁻1 म्हणजे फायनल डायमेन्शन काय झाली m1 L2 T-3. अशा पद्धतीनं कायनेटिक एनर्जी असो, पोटेन्शियल एनर्जी असो, मोमेंटम असो, टॉर्क असो, कुठलीही फिजिकल क्वांटिटी असो, त्याचा फॉर्म्युला जर आपल्याला माहीत असेल तर त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या फंडामेंटल क्वांटिटी येतात त्याच्याबद्दल अक्षर लिहायचं आणि कॉम्बिनेशन करायचं. अशा पद्धतीने ही डायमेन्शन्स मेथड आहे. युनिट लिहिण्याची वेगळी पद्धत. आता याचा यूज काय करायचा आहे आपल्याला, कशा पद्धतीने करायचं आहे हे आपण पुढच्या पिरियडला पाहूया. स्टॉप.